Hello, this is the My Artifact episode number 1670. आजची तारीख आहे 25 ऑगस्ट 2019. वाजले रात्रीचे 8:45 वाजले. ओके, काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून घ्या. ओके, काल का नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोड या वडेवर. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, खूप दिवसांनी आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलोय. दॅट इज रिअली गुड. या आणि यामध्ये खूप दिवसांनी रेकॉर्ड करत असेल. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इतक्यात होऊन न राहिलं याचं रिझन हे आहे की आपल्यापाशी जो वेळ आहे तो काफी कमी आहे. म्हणजे एवढं लक्झरियस वेळ नाही का आपण असं मोबाईलला समोर ठेवून आपण असं व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. नाही, पॉसिबल म्हणलं तर होऊ शकते. आपण काय नाही, सेल्फी स्टिक आणायची आणि त्याने रेकॉर्ड करायची. ओके, बट इंटरनल मध्ये खूप काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मोबाईल मध्ये बॅटरी पाहिजे, तेवढी मेमोरी पाहिजे, मग जास्त आर्टिफॅक्ट एपिसोड स्टोअर करून ठेवता येऊ शकत नाही. जसं बनलं तसं त्याला ते लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये काढून ठेवावं लागते. सो इट्स ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये तेवढं काही फारसं बर्डन नसते. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये इझिली आपल्या एका फोल्डर मध्ये सारे आर्टिफॅक्ट एपिसोड सेव्ह करून राहते. ऍटलिस्ट तर वाटलेस तर आपण महिनाभर आपण जर लॅपटॉप मोबाईल मधून काढले नाही तरी ते राहते. हार्डली एका ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची साईज हार्डली 100-200 MB असेल, बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची साईज तेच 1-2 GB पर्यंत जाते. सो इट्स आज माझ्यापाशी फ्री टाइम होता आणि त्यामुळे मला असं वाटलं की आज आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करावं. येस, आणि खूप काही चेंजेस झाल्या रिसेंटली, तर बहुत जास्त. राईट नाऊ खूप जास्त चेंजेस झाल्या माझ्या लाईफमध्ये. मी काही प्लॅनिंग केली होती अगोदरपासून का आपल्याला नागपूरमध्ये 1 वर्ष जॉब करायचा आहे, नंतर इथून एक्सपिरियन्स घेऊन आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि मग तिथे फिल्म अकॅडमी मध्ये जाऊन ते ऍडमिशन करायची, मग तिथून आपलं फिल्म करिअर सुरू करायचं, असं माझं एक प्रकारे प्लॅनिंग होती. बट मी या नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल नाही का कम्प्लिटली डिसअपिअर झालो होतो. मी याच्यावर थोडासा विचार केला होता, बट मग त्याच्यानंतर विचारच नाही केला. समहाऊ असं विचार केला की इथे नागपूर फिल्म अकॅडमी बंद झाली आहे, खूप वर्ष झाले. येस, बट रिसेंटली आय फाउंड आउट इट्स ओपन आणि इट्स फंक्शनलिंग. सो दॅट इज रिअली अमेझिंग. आणि हे माझ्यासाठी बहुत जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण समज जर आपण नागपूरमध्येच आपल्याला फिल्म ट्रेनिंगची भेटत आहे, फिल्म करिअर सुरू करता येत आहे, सो आपल्याला पुण्याला किंवा मुंबईला जायची गरज नाहीये आता तरी. राईट नाऊ नाहीये. जे बेसिक टेक्निक्सची आपल्याला गरज आहे किंवा बेसिक एज्युकेशनची जी आपल्याला गरज आहे ती आपल्याला इथे नागपूरमध्ये भेटू शकते. आणि समहाऊ जर जास्तच आपलं करिअर जास्त ब्राईट असेल, तर जास्तच म्हणजे एक प्रकारे लकी असेल, तर आपण आपल्याला इथूनच एक प्रकारे या फील्डमध्ये काम करायला भेटेल. सो दॅट इज अ रिअली नाईस थिंग फॉर मी. काल कसं, कालची तारीख होती 24 आणि काल मला जायचं होतं नागपूर त्या अकॅडमीमध्ये. काल सॅटर्डे होता. मी त्यांच्यासोबत फोनवर पण बोललो होतो. ते म्हणे की तुम्ही शनिवारी येऊन जा म्हणे.
बट माझं कसं शनिवारी जमलंच नाही, कारण शनिवारी कसं मी 9 वाजता उठलो, फ्रेश झालो, त्यानंतर पुन्हा झोपलो, पोट खूप दुखून राहिलं होतं, डोकं खूप दुखून राहिलं होतं बहुत जास्त. सो आय कुडंट मेक इट टाइम. त्याच्यानंतर माझा संध्याकाळी त्यांचा मला कॉल पण आला काल की म्हणे तुम्ही आले नाही म्हणे. म्हणलं माझं जमलं नाही, त्यामुळे मी म्हणलं मी सोमवारी म्हणजे उद्या जाईन, आणि उद्या मी डेफिनेटली जाईन. आणि जाणं म्हणजे जाणं आहेच. वाय? कारण ऑफिसमधून आल्यावर मग फारसं काही काम नसते नाही. 4 वाजता आल्यानंतर आरामात हेल्मेट घेतलं की बस सरळ निघायचं. काय एक्सपेक्टेशन करून राहिलाय, म्हणजे काय होईल जर आपण तिथे गेलो आणि तिथून इन्फॉर्मेशन भेटली, त्या इन्फॉर्मेशन नंतर मग तू काय करशील? हाऊ डू यू प्रोसीड आफ्टर ऑल दिस थिंग? वेल, या हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे. समजा तिथून मला असं माहित पडलं की कोर्सेस वगैरे, म्हणजे आताच मी सांगू शकत नाही, कारण पैसा किती लागतो, काय लागतो, कशाप्रमाणे आपण तिथे जॉईनिंग होऊ वगैरे वगैरे. ओके, बट मी एवढा अंदाज ठेवतो की पैसा तर लागेलच, फुकटमध्ये काम होणार नाही. बट समजा पैसा खूप जास्त असेल तर मला वडिलांना मागावं लागेल. समजा 30-40 हजार रुपये पगार असतील, 40 हजार रुपये पैसा मागत असेल, तर मग त्यांना म्हणावं लागेल की मी काही इन्स्टॉलमेंट मध्ये देतो बा, म्हणजे या महिन्यात 10,000 रुपये, पुढल्या महिन्यात 10,000, पुढल्या महिन्यात 10,000 रुपये, अशा प्रमाणे देतो. ओके, कारण हेच एक वे आहे. समजा जर हे नसन आणि ते म्हणत असेल की समजा जर त्यांना 1 लाख रुपये किंवा 1-2 लाख रुपये त्यांना डायरेक्ट हवे आहे, सो तेवढा पैसा माझ्यापाशी नाही आहे, तर मग मला वडिलांना मागावं लागेल. वडील ऍक्सेप्ट होईल का या गोष्टीसाठी? वेल, मला एवढं माहित आहे की मला हा कोर्स करायचा आहे. असं जर वडील राजी नसेल तर विशालकडून पैसे मागावं लागेल. म्हणजे थिंग्स आर चेंजिंग राईट नाव. म्हणजे त्या गोष्टीसाठी आपल्याला एक प्रकारे थोडं हार्डवर्क, थोडी मेहनत करायची गरज आहे. सो वेल, आय एम नॉट प्रॉब्ली से समथिंग लाईक दॅट. म्हणजे अजूनपर्यंत मला माहित नाही म्हणजे काय तिथे काय प्रोसिजर होते, काय होते, कसं होते. बट स्टील नागपूरमध्ये फिल्म अकॅडमी मध्ये शिकणं इज काइंड ऑफ लाईक अ बिग अपॉर्च्युनिटी मला भेटली आहे, आणि दॅट इज व्हॉट आय एम फॉर. ऑलराईट, सो येस, सो देयर इज इट, दिस इज द एंड. काल मी संध्याकाळी आलो 1 वाजता, 1-1.5 वाजता, आणि आल्यानंतर बहुत जास्त झोप लागली होती, सो आय कुडंट मेक इट. So this is it. This is the end. This is my artifact episode number 16-17. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.